धर्मरक्षावया अवतार घेती धर्मरक्षावया अवतार घेती आपुल्या पाळीशी भक्त जना धर्मरक्षावया अवतार घेती धर्मरक्षावया अवतार घेती आपुल्या पाळीशी भक्त जना अमृते जाते जन्म सोचिले अमृते जाते जन्म सोचिले दुष्ट निर्जाळिले किती एक धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुलाले बोलतात तरी अमृतेसाठी जन्म सोचिले अमृतेसाठी जन्म सोचिले दुष्ट निर्जाळिले किती एक तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणे तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणे तुका म्हणे तुझा वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू अमृतेसाठी जन्म सोचिले अमृतेसाठी जन्म सोचिले दुष्ट निर्जाळिले किती एक विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी या बाजूला विठोबार बुवाच्या डाव्या बाजूला जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी बोला पुंडलिक ज्ञानदेव जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी त्या विनेकराला घाला योगदेवाला घाला विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी
रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार गे धर्म रक्षावया
किती अंबरुतीसाठी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबरुसीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्जाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल सात करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबरुसीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्जाळिले किती एक विठोबा रखुमाई बोला आजचा दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशी 2 पंधरवडे असतात, एक वद्य पक्ष आणि दुसरा शुद्ध. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असे म्हणतात, शुद्ध आणि वद्य असं म्हणतात. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमी शिवरात्र ही वारकऱ्यांना लागू असणारे पुण्यकाळ, पर्वकाळामध्ये पुण्यकाळ आहे. आजच्या दिवशी उपवास करावा आणि देवाचा जन्मोत्सव करावा. उपवासाची शरीराला वैज्ञानिकदृष्ट्या गरज आहे म्हणून बी करावं. एरवी उपाशी राहिलं तर पुण्य मिळत नाही, पण आजच्या तिथीला उपाशी राहिलं तर पुण्य मिळते. जेवाय नाही म्हणून जरी मिळालं नाही म्हणून जरी जेवला नाही तर पुण्य मिळते. इतर तिथीला पुण्य मिळत नाही. म्हणून वडिलांनी नवरात्र निवडलेले आहेत. राम नवरात्र असतंय चैत्र शुद्धात पाडव्यापासून नवमीपर्यंत, आणि नवरात्र असते दसऱ्यात. कुठलं? प्रतिपदेपासून अष्टमी नवरात्र, त्याला नवरात्र उत्सव म्हणतात. काय म्हणतात? त्यावेळेला दुर्गा पूजन असतंय. कुठलं? लोक भांडतात हिंदूंच्या प्रकारे. हिंदूंनी आपलं सोडलेलं नाही. तुमचं देव किती म्हणून लोक भांडतात. हो, कवा कवा पुजायचं म्हणून. त्यातला खरा देव कोणता म्हणून आम्हाला विचारतात. कोणता असेल तो असेल. काय आम्ही तरी बोट कसं ठेवायचे ठेव. काय अलंकार कुठलाच खरा नसतोय आणि सोनं खोटं नसतंय. तर देव खोटा नसतोय. त्याने घेतलेली रूपं नाना असतात ती तो बदलीत असतोय. काय करतोय तुम्ही? आता पाहुण्यांच्याकडे लग्नाला निघाला तर सफारी बिपारी कोट बीट घालून जाणार का नाही? जसं पाहुणा असतील तसं. मग वेश बदलला म्हणजे काय माणूस बदलला काय? तसं देव आपल्या भक्तासाठी काय काय करतो ते ह्या अभंगातनं सांगतात. आणि त्याचं कारण काय सांगतात? धर्म रक्षावया अवतारीची. धर्म म्हणजे एक विधी आहे, कर्माचा, वागण्याचा विधी आहे. त्या विधीला जर कुणी प्रतिबंध केला, प्रतिबंध आहे हिरण्यकशिपूचा, त्यासाठी अवतार आहे.
त्यानं आपल्या राज्यात कायदा असा केला की माझ्या राज्यात कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. नाव घेऊ नेदी देवाचे ते ब्रीज हिरण्यकशिपुते. ब्रीज नवा ब्रीज. राजा म्हणते त्याला ब्रीज असतं प्रजा सांभाळायची. तुमच्या भारतात लोकशाही हे ब्रीज आहे. कोणी अध्यक्ष झाला तर लोकशाहीला धरूनच करायचं, हे राजकारण झालं कुठलं. तसं त्यानं ब्रीज केलं तर माझं भजन करा, पण देवाचं भजन करायचं नाही. जेवायला तुम्हाला कोण घालतंय? वांदी होत्या किंवा त्या शिरगुबीच्या एका जैनाकडे जेवला. ते म्हातार होतं खाटावर बसलेलं, काठी घेऊन जैनाचं. आणि पोरं काय म्हणतात मग, भजन करा काय जेवणात आपण काय म्हणतात, घ्या रे धई भात. ते म्हातारं उठलं म्हणला, जेवण मी घातले आणि कुठला रे पंढरनाथ देतोय. आजा म्हटलं तुला कळलं नाही तर का, तुलाच पंढरीनाथ म्हणतात ते. जेव्हा कोणी घातलं मग असून द्या म्हणलं. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. कारण असं प्रसंग निभावून नाही लावायचं भांडणातलं, वांदी करायची नाही. तुला पंढरीनाथ म्हणले घ्या रे धैभात आम्हा देतो. जेवाय वाढणाऱ्याला पंढरीनाथ म्हणतात. काय त्यात पोरांचं चुकलं मग असून दे म्हणलं. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. म्हणजे माणसं अज्ञानात सुद्धा इतकी गुरफटलेली असतात असं. म्हणून अवतार देवाचे झालेले आहेत, त्या अवताराची त्याचे भक्त पूजा करतात. त्याचं वर्णन केलंय. अंबरीषीसाठी जन्मसोशी येले. अंबरीष हा राजा होता, हा बार्शीतला राजा. राहणं कुठं, बार्शी राजधानी आहे त्याचं. बार्शी गावाला नाव पडलंय. राजाचा नेम स्वतः बारस करायचा. एकादशीला एकादश आणि द्वादशीला मराठवाड्यातले वारकरी बारस म्हणतात. आज एकादश उद्या बारस सोडून येतो म्हणतात ते द्वादश असं म्हणत नाहीत. त्या बारस शब्दावरून त्या राजधानीचं नावच बार्शी झालंय. कुठं, तिथं भगवंत मंदिर अंबरीषी या काळात अजून आहे देव प्रगट झालेलं. कुठलं, काही स्वयंभू मंदिर आहेत भारतामध्ये, काही बांधलेली केलेली आहेत, लक्षात ठेवायचं. आणि त्या राजाला नेम मोडा एकादशी द्वादशीचा नेम होता त्याचा. सूर्योदयाला बरोबर द्वादश सोडायची. 2 पळ पाठीमागं नाही, 2 पळ मागा नाही. साधन द्वादशी म्हणतात त्याला. काय म्हणतात, त्याचा नेम मोडण्यासाठी दुर्वास ऋषी आले. तुम्ही वारकऱ्यात भांडत नाही असं म्हणू नका. बोवातनी सुद्धा गाठाड लागते. त्याचं मी कसं मुडीन, माझं ते कसं मुडीन, हे असं पंढरपूरपर्यंत चालूच आहे हे काय. आणि तो दुर्वास ऋषी आला आणि आंघोळ करतो म्हणलं. माझा जेवायचं आलेल्या पाहुण्याबरोबर काही एकट्याने जेवायचं नेम टाळायला लागला. त्यांचे कुळगुरू होते. प्रत्येक राजानं कुळगुरू ठेवलेला होता. तो वेदांत जाणणारा असावा. कुळगुरू म्हणजे आपलं सोम्या गोम्यानं वेद षडांगासं जाणणारा पाहिजे. आता मी जास्त बोलत बसत नाही त्यावर. आणि तो कुळगुरूला विचारला, म्हणला आता दुर्वास ऋषी आले नाही तर माझी द्वादशीच्या नियमाचं काय. त्याला काय कारण नाही म्हणला. हातात तुळशीचे पान घ्या आणि तीर्थ घ्या आणि संकल्प सोडा. मी एकादश सोडली आणि तिथनं पुढं भजी खावा. मग आता प्रवासात असल्यावर काय करणार तुम्ही. एकादशी रात्रभर भजन करून कुठं आलाच आणि द्वादशीला प्रवासात असला तर आता तुम्हाला पुढं जेवण मिळणार नसलं तर काय करायचं. आंघोळ करताना संकल्प करायचा आणि आंघोळीच्या पाण्यातलं तीर्थ घ्यायचं आणि मी देवा एकादशी व्रत उद्यापन करतोय असं संकल्प केला की व्रत सुटतंय. आलं लक्ष मिळालं तर तुळशीचं पॅन घ्यायचं, नाही मिळालं तर राहू दे.
मग दुर्वास ऋषी वेळान आले, नेम मोडल्यावर राजा स्वस्थ कसा, त्यानं चौकशी केली. तर त्याने आपण आत्मदृष्टीनं पाहिलं, म्हणजे माझा अपमान केला म्हणून त्याला शाप द्यायला धावले. ते तू 10 जन्म घेशील म्हणले. कोणाला? अंबऋषीला. मी असं दंबिणार म्हणून सुदर्शन दिलं तर अंबऋषीला. कुणी? ते सुदर्शन उठलं देवाऱ्यातलं आणि अंबऋषीच्या पाठी लागलं. तो सगळ्या इंद्रादी देवांना शरण गेला, भगवान विष्णूला शरण गेला. हे सुदर्शन तुझा आवर म्हणलं. ते म्हणला जेनं सोडले त्याच्या हक्कातला आहे, त्याचं पाय धर. मग राजा धर्मी किती असावा? एका ऋषीला शरण जाण्याचा भाग बनला आणि तिथं देव प्रगट झाल्याने म्हणले अंबऋषीला शाप दिला, 10 जन्म घेशील म्हणून. ते जन्म घेईन, मी घेईन म्हणला देव. आणि ह्या प्रसंगानं जन्म घेतले. ते त्यातला पहिला मत्स्य, दुसरा कच्छ, तिसरा वराह आणि चौथा नरसिंह. लक्षात ठेवा. 5वा वामन, 6वा परशुराम, 7वा श्रीराम आणि 8वा श्रीकृष्ण, 9वा बौद्ध. बौद्ध म्हटलं की 9वा अवतार पंढरपूरचा काय म्हणतात, तर बौद्ध लोक म्हणतात पांडुरंगाने देऊळ आमचंच म्हणतात. आता काय म्हणतात? 9वा अवतार बौद्ध म्हणता ना. मग तो पांडुरंग नव्ह, तो बुद्धाचा अवतार आहे. आता बुद्धाची बैठक कशी आहे? ती कशी आहे? अजिंठा वेरूळीचं बुद्धाची सगळी लिहिणे आहेत. असो, बौद्ध अवतार असा आहे. 10वा कलंकी होणार आहे. आज आपण 4थ्या अवताराचं परिमार्जन करतोय. आता तुम्हाला देव कसा कळला, कसा भावला, हा प्रश्न आहे. हे इतामाम प्रपदन्ते ताहू तत्व भजाम्यहम् अहम् मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. पुढं जे जैसे माझ्या ठाई भजती तयामी ही भजे. आता इथं काय म्हटलं पुढं? जे कपा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशी झाले असे केवळ माझ्याची ठाई. आता मेळ लावायचं काय? सगळीच मनुष्य जात माझं भजन करणारी आहे. पटलं तुम्हाला आता सांगितलेलं? हे अभ्यासातून पटवून घ्यायला लागला, असं पटणार नाही. हे ग्रामदैवत आहे. तरी का सगळी माणसं आठवड्यात तुमच्याकडे आल्यात काय? कोणाला आवड आहे ती येतात. म्हणून जे जसं मला भजतात मी तसाच भजे म्हणतात. तू काय म्हणतात? एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसा ती भजे. असं ज्ञानेश्वरीत सांगून टाकलं. पुढं म्हणतात परिज्ञानेविन नाशिले. ही तिसरी ओळ आहे. नाही, मला काय सांगायचं आहे? एरवी मनुष्य जात सकळ. सगळी माणसं सुखाची इच्छा करतात का दुःखाची? झोपलेल्या माणसाला खरं सुख आहे का? स्वप्नातल्या माणसाला सुख आहे का? जागृतीतल्या? अनुभव विचारतोय तुमचा मी. सुख कोणाला आहे? झोपलेल्याला सुख आहे. कारण झोपत तो आत्मा वृत्ती लीन झाला एकटा आहे आणि झोपेत आनंद आहे. कोणी उठवून असं वाटतंय, नाही उठवलं तर बरं आहे ते. पण कर्म असा आहे शरीराचं, ते तुम्हाला कायम झोपू देत नाही. साचती पुढती विरा नये जरी स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव सातोकारा म्हणो येता फा. झोपलेल्या माणसाला देवच म्हणलो असतो म्हणतात ज्ञानोबा राय. पण हे झोपेतला कधी स्वप्नात जाईल आणि कधी जागा होईल आणि जागा आल्यावर गुणासंग कसा भरडला जाईल हे काय सांगता येत. माणसं सगळीच आपल्या आपल्या गुणात भराडलेली आहेत. काय यासनी कुणी गुणात टाकल्यात? काय म्हणतात?
काही तमोगुणी माणसं आहेत. तो तमोगुण तिन्हीच वाढवलाय काय त्यांना कोणी दुसऱ्यांनी दत्तक दिलाय? रजोगुण. भ्रष्ट जेवढी माणसं आहेत तेवढी तमोगुण आहेत. कसली? त्यांना व्यवहार बी कळत नाही आणि परमार्थ कळत नाही. व्यवहार कळला तर परमार्थ आलाच म्हणायचा. व्यवहारासाठीच विधी आहे. संसार कसा करावा ह्यात विधी आहे. बाईनं नवऱ्याची मर्जी राखून संसार करावा, पतीनं पत्नीचं रक्षण करावं, हा विधी आहे. दोघांना लागू आहे. याचं नाव आहे धर्म. कोणाचं? सगळी शाळेत पोरं येत्या त्यांना शिकवून शहाणं करणं हे मास्तराचं धर्म आहे का नुसता पगार घेणं धर्म आहे? पगार देणं गव्हर्नमेंटचा धर्म आहे. मास्तरचं काम काय? सगळी मुलं वाचायला लिहायला शिकली पाहिजेत. मास्तरांनी हे लिहाय वाचायचं शिकवायचं बंदच केलं. कोणी? म्हणून सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या. पोरं गाडीतनं निपाणला शिकायला लागली. गावातली शाळा बंद झाली. गोरगरिबाच्या पोरांना शिक्षण मिळत नाही. हे कोणी केले? माणसानेच केलं का दुसऱ्या भूताने? मग प्रत्येकाला धर्म शिकवावा का धर्म मोडावा एवढं मला सांगा. आपल्या आपल्या धर्मानं ज्या वेळेला माणसं व्यवहारात वागतील तर तो परमार्थ आहे. धर्माचे पाळन, धर्माचे पाळन, पालन करणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. करणे पाखंड खंडन. देव नाही म्हणणारे पाखंडी का देव आहे म्हणणारे पाखंडी? ते कसं ते ठरवायला पाहिजे. हा सांगतो ते आम्ही कीर्तन सांगता हेच पाखंडपणा आहे. पोटासाठी कीर्तन सांगित बसले. कुठला देव? ह्यो पाषाणाचा देव पोटाला घालता असता तर रानात जायला लागला असतं काय? पटते काय तुम्हाला? ह्यो देव पाषाणाचा आहे. आता ऐकून घ्या. लोक वर्गणी देत्या ते वारकऱ्याकडे बघून का देवाकड? होय ना?
त्यांच्या चित्तात देव आहे म्हणून हे धान देतात, पंगत घालतो म्हणतात, वाटेल तेवढा खर्च करतात. ज्यांना देव कळतोय तिने मंदिर बांधले का नास्तिकांनी बांधलं? राहुल गांधींनी शरद पवार म्हणतात आता राम पोटाला घालील. राम तुमच्यातला गेल्यावर उठशिलावर माणसं म्हणतात आता हलवा कडबा आणा काय ह्याच्यात आता राम असंच ना. आता मला सांगा आमचं जे जीवन आहे ते भगवान आहे का कोण आहे? जसं या जगताचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. त्यावर माया आवरण करणारे आहे. तसं ह्यात आत्मा आहे, त्यात अंतकरणात वृत्ती आहे, ती वृत्ती आवरण करते. आणि अंतकरणाची वृत्ती इंद्रियांना जे जे आवडल ते तेच करायचं म्हणती काय आत्म्याला आवडेल ते करायचं म्हणती? मग इंद्रियाला आवडेल ते करते म्हणून त्यात तरतम भाव असावा. काय असावा? तारतम्य असावं म्हणून नेम केलाय. केवढं खावावं, काय खावावं. आपत्ती येऊन जास्त खाल तर माणूस म्हणणार नाही काय? लक्षात आलं ना? कुत्र्याचं मांस खावावं, कोंबड्याचं खावावं का बकऱ्याचं खावावं हा बी एक विशेष आहे, सांगतो लक्षात ठेवायचं. तर कोंबड्याला आणि कुत्र्याला शिवलं तर आंघोळ करावी. विशेष वारकऱ्यान घरात कोंबडं पाळू नये. का सांगतो ऐकून घ्या. ते फायदा करून नाही तर तोटा करून. कोंबडं गावल ते खातंय काय नुसतं गहू जुंजलच खातंय? काय म्हणता? एखादं जनावर मेलं तर टंगडं गावलं तर मग त्याला शिवाव का नको? कुत्रं तेच करते. बकरं नुसतं चारा खाते, त्याला शिवलं तर चालतंय. कोणाला आलं लक्षात? पण कोंबडं बाळगू नये. मी काय सांगतो ध्यानात आलं ना? पाप करायचं नाही तर असं असावं. नाही ते काय माळकरी म्हणतात महाराज कुकुट पाळून घालू, मी घातल्यावर मग तू घाल म्हणतोय. माझ्या आधी तू घालू नको. काय सांगाय सांगा. लोकांना असं वाटतं मी धर्म कसा आहे हे न कळणं आहे, अज्ञान आहे. तुम्हाला एक प्रक्रिया सांगतो त्यातली आणि मधली चाल देतो. मग आपण थोडंसं या चरित्राबद्दल बघू. कसं आहे? देव सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. कसं आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. कसा आहे? आनंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. बरोबर ना? आता बघा, प्रत्येक जण माणूस घरात म्हाताऱ्याला आपलं अस्तित्व असं वाटतंय का नको असं वाटतंय? बायकोला आपलं अस्तित्व असं वाटतंय घरात. नवऱ्यानं सगळं मला विचारून करावं. प्रत्येक पुरीच्या आईला असंच वाटतंय काय? जावयान सगळं पुरीला विचारून करावं असं वाटतंय का नाही? एक नेम झाला. सुनानं जर लेकान जर सुनला विचारून केलं तर भाड्या बायकोचा बैल झालाय म्हणते. शुद्ध दुसरा न्याय का? मुलगीच्या ताब्यात जावाय असं वाटतंय का नाही? मग सून आल्यावर पोराला त्याच्या ताब्यात द्यायचं. कुणाच्या? सुनच्याने ग बसायचं. अस्तित्वाचा वाद सांगालोय मी. म्हाताऱ्याच भांडणं लावतात नवरा नवरीत. कोण?
तिची सासू आणि हिची सासू, काय म्हणून अस्तित्व राहावं असं वाटतंय. आता तुमच्या देशातल्या पुढाऱ्यांचं भांडण कशासाठी आहे? देशासाठी आहे का आपल्या अस्तित्वासाठी आहे? तुमचं असं BJP काँग्रेस भांडतात का नाही? ते अस्तित्वासाठी भांडतात का देशासाठी? बरोबर ना. माझ्यावर लोक चिडतात, मी असं उदाहरण दिलं की अस्तित्वासाठी मान आहे. गावात अस्तित्व आपलं असावं असं वाटतंय. कुठं मग म्हातार 80 वर्षाचं झालं तरी किल्ल्या देत नाही तिजोरीच्या. तिला कापरं भरलेलं असतंय, किल्ली लावा येत नाही, खडबाड खडबाड वाजती तिजोरी, तरी पण ते किल्ली देत का? माझं अस्तित्व कमी होईल असं वाटतंय. मग आता मला तुम्ही सांगा, ह्या जगात अस्तित्व देवाचंच तेवढं खरं आहे काय तुमचं खरं आहे? जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे मनोन या गुंतून या मेली. असे किती मेली? नाथ महाराज म्हणतात उपजले मेले ऐसे किती, एका जनार्दनी नाही याथा याची. आता अस्तित्वाचा विचार करायचा जर झाला तर सोनं असती का अलंकार असती? खरं सांगायचं सोनं असते आहे. अलंकार बाईला आवडलं तर आपण ना करीन, गड्याला आवडलं तर आपण ना करतील, पोराचं करतील. अलंकार अलंकारात भेद आहे का? सोन्याचा अलंकाराची भेद आहे. माणसात माणसाच्या वागण्याचा भेद आहे. माणसात पशुपक्ष्यात भेद आहे. पक्षी म्हटलं की कोंबड्यापासनं गिधाडापर्यंत सगळं आलं, होय का नाही? मग प्रत्येक जातीचा स्वभाव आणि धर्म वेगळा वेगळा आहे का एकच आहे? काय म्हणता? माणसं कशी एक आहे म्हणून सांगता? बसाय पाहिजे, नुसतं एक म्हणायचं नाही. त्या संगत झाली की गोंधळ होतोय. आता पाऊस लागलाय, गावातलं पाणी गोळा झालंय, हे कुणाच्या व्यवसाय फळा जाते का नाही खाली? तिथला ऊस खाला तर खराट लागतोय का गोड? घाण पाणी गेला ऊस गोड लागतोय. संगत तशी असते. कशी? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधू ते संगती तरुणोपाय, ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरिदिशे जनी मनी, आत्मतत्वी संताचे संगती मनोमार्ग. म्हणजे संगतीत एवढा फरक पडतोय. कशामध्ये? पाणी चुकीचं गेलं तर पिकाची जात चांगली असली तर चव बदलती. मग आम्ही वाया कशा गेला? संगतीमुळे गेला का कसं गेला? कसली संगत असेल तसं होणार. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, जे सत आहे या जगतामध्ये एक आहे, त्याचं अस्तित्व राहील का जगाचं अस्तित्व राहील? सत आहे ते अस्ति आहे आणि अस्तित्व भाती आहे. भातीमध्ये ज्ञान रूप आहे. ज्ञान तुम्हाला किंवा मला ऐकायचं ज्ञान देवामुळं आहे का देव नसल्यावर आहे? देवाने इंद्रिय दिल्यातच, पण ह्या इंद्रियांचा खेळ करायला आज जीवन दिले ते कुणाचं आहे? विठ्ठलामुचे जीवन. एकट्याचं जीवन. तुका म्हणे माझ्या अनेक प्रमाण आहेत अशी जीवीच्या जीवना, एकदम सगळ्याबद्दल बोलले. तुका म्हणे नारायणा. सगळ्यांचं जीवन असणारा कोण आहे? देव आहे. आणि माणसं आतल्या देवाला धरून वागतात का आपल्या देह स्वभावाला धरून वागतात? मग देह स्वभाव कोणत्या काळात बदलल म्हणता? गोष्ट सांगू काय? सांगतो थोडक्यात. एक न्हावी होता,
दुसरा लव्हार होता. दोघांची समोर घरं होती. काय होते? जुना काळ बसून हजामत करायची. त्याला एक पाठ, त्याला एक पाठ. आणि गंमत अशी, तो लव्हार होता तो जनावरला फेफर आले की डागायचा. त्याला लोक 5-50 उचलून द्यायची. काय नशीब असते माणसाचं, कोणाला कोण पैसे कसं देतील हे काय सांगता येत नाही. एकदा ठरवून कीर्तनकारांना बिल पास करायला पाहिजे ना, कीर्तन आवडलं तरी द्यायला पाहिजे. काय म्हणतात, ते बिल घेतल्याशिवाय कीर्तनला उभाच राहत नाही. त्यांचा नेम बी आहे. मागणं तक्रार निघायला नको. गंमत अशी, ते न्हाव्याला राग यायचा. माझी दाढी करतोय मी, साबण लावतोय, चेहरा पुसतोय, 1.5-2 रुपये मला देतात, ते बी उधार ठेवतात माणसं. हे बरोबर आहे काय? मला काय जनावरं डागायचे नाहीत का म्हणलं. आणि एक दिवस तो लव्हार कुठं बाहेर गेला आणि एकदा कोणा जनावरला फेफरं आलं, आणलं त्यानं बांधलं. म्हणलं हे लव्हार कुठे गेला आहे? न्हाव्याला विचारलं. म्हणलं कशाला पाहिजे तुला? तर म्हणला ते म्हणला जनावरला फेफरं आले, डागाय पाहिजे. मी डागलं तुझ्या भाता थोडं, तू डाग बाबा म्हणला. भाता बाहेर ठेवलेला होता. त्या भात्याजवळ बसला, कोळसं गाठलं, ढाणी तापिवली, आण पुढं म्हणला. आणलं. पण याला वस्तारा काढला की मांडवी मारायची सवय होती. काय म्हणता, ते तापल्याला लोकांना काढले फिरलो की असं. आता ते भाजले हे त्याच्या डोक्याचंच नाही. याला देह स्वभाव म्हणतात. संसारी माणसं आपल्या आपल्या देह स्वभावान गारद झाल्यात का कर्तव्यात गारद झाल्यात? हा देह स्वभाव बदलायचं काय तुमच्याकडे गणित आहे? संगत बदलायला लागेल. काय लागेल? वाचून ते घडणं शक्य नाही. भातीत्व सांगतोय तुम्हाला. भाती म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान आहे ते तुमच्या आत्म्याला ज्ञान आहे का डोळ्यानं? डोळ्यानं ही देव दिसला. ही कशा देवाची मूर्ती आहे? तू आतला ठरवते काय डोळं? मी सांगतोय त्या शब्दाला किंमत नाही. कान ठरवतात का तुमच्या त्याच्या पाठीमागे असणारा चैतन्य ठरवतंय? मग आता आमचा सगळा व्यवहार कीर्तन असो, भजन असो, नाही तर परमार्थ असो, नाही तर संसार असो, कोण करतंय? कोण करतंय? अस्ति भाती आहे तोच करतोय. मग आता अस्ति तेच भाती आणि भातीच प्रिय. मग भाती चिद्रूप आहे. भाती कोण आहे? चिद्रूप आहे. आणि प्रिय आनंद आहे सगळ्यांना. आनंद तसा सहसा होत नाही, पण प्रिय काय आहे सगळ्यांना? मग सहजरूप, चिद्रूप, आनंद रूप असं सच्चिदानंद एक देवाचं नाव आहे. सद्रूप काय म्हणायचं? चिरकाल अबाधित, नाश नाही, देशानं वस्तूनं कालानं. वस्तूनं का नाही? प्रत्येक वस्तूत देव आहे. देशानं का नाही? प्रत्येक देशात देव आहे. कालानं का नाही? प्रत्येक कालात मागं होता, आज आहे, उद्या असणार आहे. ते कधीच परिच्छिन्न होणं शक्य नाही. देश काल वस्तू अपरिच्छिन्न असा देव आहे, आणि तो तुमच्या हृदयात बी तोच आहे. रोज म्हणता तुम्ही एक हरी आत्मा जीव शिवत वाया तू दुर्गमान झाली मन, वाया तू दुर्गमान झाली. एक हरी आत्मा जीव शिव समाज, सगळ्यांच्या देव आहे. माणसं आपल्या आपल्या स्वभावाने वेगळी पडल्यात काय देवानं पडल्यात? धंद जातीमुळे पडल्यात म्हणतात का धंद्यावरून जाती पडल्यात? काय म्हणते? नुसती कापडं धुतली घातली माणसात तर ते बामणासारखं वागते म्हणतात. म्हणून बामणान मळकी कापड आमच्यासारखी घालून येत का?
तो माणूस कसा वागतो म्हणतात, ब्राह्मणासारखं स्वच्छ वागतो म्हणतात, असं म्हणते नाही माणसं सर. मग ब्राह्मणासारखी विद्या घेतल्यावर ब्राह्मण म्हणणार नाहीत का तुम्हाला? मग लोकांवडीचे त्याला लवार म्हणतात, चिकोल घेऊन बसते त्याला कुंभार म्हणतात, सोन्याचं काम करी त्याला सोनार म्हणतात, चमड्याचं कडे त्याला सांभार म्हणतात, दूध गोळा करी त्याला गवळी म्हणतात. काय म्हणतात? असं त्याला मिठीच मारून बसल्यात. कशाला? गवळी म्हटलं की मी गवळीच असं वाटतंय. देव सोडलं की प्रत्येक उपाधीला जीव मिठी मारून बसलेला आहे. आणि हे जेचं त्यानं केलंय उगच मग सांगून ऐकन असं म्हटल्यावर आई तसं राहावा म्हणून देव म्हणले मी सांगतोय. चातुर्वर्णे मया श्रुतम गुणकर्म विभागशा. काय सांगितलं? तुमच्या गुणाने कर्मानं विभाजन करून मी तुम्हाला जसं पटतंय तसं धावा, लांबड लावायची नाही. मग माणसं जे धंद करतात ते आपल्या आपल्या आवडीन करतात का देवाच्या आवडीन करतात का धर्माच्या? काय म्हणता? मग कोणत्या धंद्यात फायदा आहे? तो धंदा करतात. मग कोणी काय म्हणलं त्याला कशाला रुसायचं? तुका म्हणे आता देवा का रुसावे, कर्माचे पुसावे काय केले. होय ना? अशी श्रीत आहे म्हणजे सगळे जगातलं दाबून ठेवायचं. हे का सांगितलं तर विविध भेद आहे आणि विविधता आहे ते आमच्या तुमच्या वागण्यात आहे. वास्तव देवात भेद मुळी नाही. बाहेरचं शरीर पंचभूताचं तुमचं माझं या स्त्रियांचं सारखंच आहे. अपंचीकृत पंचभूताचं अंतकरण सगळ्यांसारखं आहे. आत आत्मा सगळ्यांच्यात सारखा आहे. लिंग भेदामुळं स्त्री पुरुष हे नाव आहे. नरमादीच्या रूपात सृष्टी निर्माण व्हावी म्हणून ही दोन रूपांतर केलेले आहेत. कुणी? ईश्वरानं. कुणाची केल्यात हे काय सांगता? शरीरात आमच्या रक्त आहे, कमी पडलं तर दुसऱ्याचं काढून मारत्यात का रक्त तयार करून मारत्यात? दुसऱ्याचं काढून. मग हातीचं शेळीचं आम्हाला चालेल? बर माणसात माणसाचं तरी चालतंय काय? ज्याचा अ गट आहे त्याचं सगळ्यांनी चालतंय. ब वाल्याचं अला चालत नाही, क वाल्याचं नाही चालत, अ वाल्याचं बरा कला दोन्हीला बी चालतंय. लक्षात आलं? बचं कला चालतंय, कचं बला बी चालत नाही. मग ज्या त्या गटात सुद्धा रक्तात सुद्धा गट आहे. भेद काढा म्हणतात, तो कसा काढायचा मला जरा तुम्ही सांगा. भेदा भेद ब्रह्मा मंगळ असं मी म्हटलंय. म्हणजे जिथं अभेद करायचा आहे तिथं भेद केला तर अमंगळ, आणि भेद नाहीच तिथं भेद केला तर अमंगळ. देव नाही भेद, देवात भेद नाही. देवाची रूपं नाना आहेत. अलंकार किती जरी झालं तर सोनी नाना होत नाही. लाटा किती जरी झाल्या तर पाणीच असतं. अथांग पाणी खाली असतं. लाट झालं, बर्फ झालं तरी, वाळवून मीठ केलं तरी ते पाणीच असतं. काय असतंय? पाणी वाळवूनच मीठ करतात ना? का तुमच्याकडे दुसरं मीठ आहे? ते पाणीच आहे. ते घनरूप आहे, हे द्रवरूप पाणी. एवढाच फरक आहे. असं सगळं तुम्हाला सांगतो. अशा स्थितीतनं त्याचं अधिष्ठान जे आहे ते शरीराचं अधिष्ठान आहे आत्मा. कुणाचं? आत्मा आहे तवरच गायाचं, नाचायचं, वाजवायचं, लिहायचं. एकदा तेनं फूल काढली काय म्हणताय? गावात लाईट आणि आमच्यात का नाही, तुझी फीज गेली. काय झालं? फिजा गेलेली, वायरी सुटलेली, अशीच माणसं कीर्तनला असतात. आणि किती अभ्यास करून सांगून तरी काय उपयोग आहे? असो म्हणून सांगण्याचा अभिप्राय माझा असा आहे काय की देव एक आहे. ज्यानं अवतार सृष्टी कार्यासाठी नाना घेतलेले आहेत. काय सृष्टी कार्यासाठी अवतार नाना घेतले, देव नाना झालेला नाही. हा नरसिंह आहे आणि पुढं श्रीराम होणार, राम होणार. बसणार आहे ना.
सांगण्याचा अभिप्राय माझा काय की धर्मरक्षा वया उतर्गीची आपल्या पाळीशी भक्तजना धन्य तुझ कृपा सिंधू म्हणती आपला तू बोल साथ करी Oh
एक्कावन्नला काय आहे जन्म काय सात वाजता आहे बघितलं का आया 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 अवघड उडाले बदली चालू होती 651ला आता देवाचे जे अवतार आहेत त्या 6 प्रकार आहेत. कशी? हां, कला अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार, पूर्ण अवतार, पूर्णोत्तम अवतार. किती? 6 आहेत. अवेश अवतार, अंश अवतार, अवेश अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार. ही सगळी तुम्ही सुद्धा अवतारच म्हणायची. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. जीव हे जेवढं आहे ते माझाच अंश आहे म्हणतात. अवेश अवतार प्रगट झालाय तर ते अवेश अवतार आहे. अंशांश अवतार जीवातनं जीव खाली 84 लक्ष येण्यापर्यंत शून्यापर्यंत जातो. परत कला अवतार काही कारणासाठी घेतलेले अवतार आहेत. पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. नरसिंह अवतार हा पूर्ण अवतार आहे. पूर्ण नरसिंह रामस्य भगवान सीता अधिपो दीपो दीपा. सीतादीपाचा अधिपती जो आहे तो आहे. परत ते असं सांगतात काय परिपूर्णोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयं. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. तरी गर्ग ऋषी म्हणतात परिपूर्णोत्तम. राम अवतारात काय सांगितलं नाही, उल्लेख केला नाही. फक्त लक्ष्मणाला रामगीता सांगितली. धर्मग्रंथ कुठला केलेला नाही. पण पुढं कृष्ण अवतारात तीही उणीव काढून टाकली. एक गीता सांगितली आणि दुसरं भागवत सांगितलं. लक्षात ठेवायचं. तुमच्याबद्दल काय म्हणतात ज्ञानोबा राय? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. सर्वाघटी पूर्ण सर्वाघटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आता सर्वांच्या ठिकाणी पूर्णत्वानं देव नांदतो असं सांगितलेलं आहे. परिपूर्णाबद्दल थोडं सांगतो. हे सच्चिदानंद घन हा सच्चिदानंद घन पंढरी ही सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण वाट ठेवणी जगन वाट पाही भक्ताची. काय म्हणतात? पंढरी परिपूर्ण साक्षात परिपूर्णतम साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयं. गर्गाने भक्तिशास्त्र लिहिले, नारदांनी भक्तिशास्त्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये वर्णन असं केलेलं आहे. कर ठेवणी जघन वाट पाहे भक्ताची. काय करतात? म्हणजे पंढरपूरला विठेवर आहे तो देव परिपूर्ण आहे. पूर्णात आपण आहोत. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. काय असं पुढं काय म्हणायचं आता? हे परिपूर्ण अवतार आहेत. मग आता यातल्याच वर्णन करताना असं केलेलं आहे. पहिला बागुल तो कैसा नाव त्याचे म्हणती मासा. पुढं शंका सुरवदिला कैसा चारी विध. हे ब्राह्मणासाठी केलं. ब्राह्मणांचा पूर्वज कोण? ब्रह्मदेव. एक जन्मा 100 जन्माचं तप लागतं ब्राह्मणाचं. किती? देव प्रसन्न होईपर्यंत. काय? आणि देव प्रसन्न होईपर्यंत जोपर्यंत 100 जन्माचं तप असतं. काय? बंद करून ठेव. 100 जन्माचं तप लागतं. त्यावेळेला ब्रह्मपद जन्म येतं. ह्या जगातलं शेवटचं पद आहे ते ब्रह्मपद. कुठलं? जीव तपानं ब्रह्मदेव होऊ शकतो. तोची होय ब्रह्मा अनोन आहे. उपजोनी किती? एक जन्मा जो कधी नुसते ब्रह्मकर्मा तोच होय ब्रह्मा अनु नव्हे, दुसऱ्याला नाही. आणि ब्रह्मदेवाच्या पदाच्या पुढचं पद नाही. ब्रह्मेशान पुरते
पुढं तिथून वाढणे नाही जीवात आहे. आता तो ब्रह्मदेव सुद्धा पुनरावृत्तीला काय झालाय जन्म घ्यावा लागतो. अब्रह्म भोना लोका पुनरावृत्तीना अर्जुन ब्रह्मपदाचे निभडसे घेती पुनरावृत्तीचे ओळसे. म्हणजे तुमच्यातले सुधारलेले जीव म्हणा त्यात तासभर कुठलं. अशा स्थितीमध्ये ही देवाची काय स्थिती आहे. त्या ब्रह्मदेवानं ध्यानस्थ असताना लक्ष्मीच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. त्यातून एक माणूस जन्माला आला. त्याचं नाव शंकासूर. शंकासूर का नाव पडलं त्याला जाईल तिथंच तो शंकाच प्रदर्शित करायचा. काही माणसं पण असे तिथे गेलं तर असं होईल काय, तिथे गेलं तर असं होईल काय, असं काय असते प्रत्येक ठिकाणला शंका घ्यायची. ब्रह्मदेव ध्यानस्थ असल्यामुळं हा विष्णुपुत्र असल्यामुळं तिथं गेल्यावर त्याला असं मनाला वाटलं की माझा सत्कार करायला लागले म्हणून म्हातारं डोळं झाकून ग बसले. तेव्हा त्यानं जे त्याला वेद जे दिलेलं होतं ते त्यानं उचललं कोणी आणि वैकुंठाला आला. वैकुंठात आल्यावर लक्ष्मीनं सांगितलं ते ब्रह्मदेवाला वेद दिले, तो त्यांचा ज्येष्ठ मुलगा आहे आणि तो अवमान ते विष्णू सण करणार दडून बस. त्याने वेद गिळून टाकले. काय केलं आणि पाण्यात दडला. देवानं माशाचा अवतार घेतला आणि त्याला शोधून काढला. ब्रह्मदेव ध्यानात उतरला, बघतोय तर वेद नाहीत. अंतर्दृष्टीने पाहिलं तर असं झालंय. देवाचा धावा केल्यावर देव प्रगट झाला आणि शंकासुराचा वध केला. आता त्याचं पोट फाडल्याशिवाय वेद काढायचंच कसं बाई. चारी वेद आणले. दुर्वास ऋषी एकदा गेला असताना इंद्र समोर आला. इंद्र समोर आल्यावर म्हटल्यावर दुर्वास ऋषीने आता हे देवांना राजा आहे, आता एखादा मंत्री आला तर आता निपाणीत नहारा नाही नसला तर हितली 4 फुलं गुंडळून आणायची. हार घातला याला किंमत का तो जर बीर गुंडळल्याला पाहिजे याला किंमत. मग ब्रह्मदेव इंद्र ऐश्वर्यानं भरलेला, जगाचा मालक कोण इंद्र. मग आता त्या इंद्राला तो हार दिल्या फुलाचा काय द्यायची भेट इतकींची दिली म्हणला. त्यानं तो हार हातीच्या सोंडत टाकला दिला. हातीनं पायास खाली घेतला, तुडवीत गेला. माझ्या हाराची एवढी अवहेलना केली म्हटल्यावर इंद्राला म्हणला तू ऐश्वर्यवान म्हणून मस्तीला आलायस. माणसाकडे सावकारकी असू नये का मस्ती असू नये, काय म्हणता मस्ती असू नये, पण सावकारकी नसताना बी मस्ती असते काय. सावकाराला मस्ती असं ना, पण लोकांचं खुरपं घेऊन खुरपानला जाईना, पण त्याला पण मस्ती आहे. ही घमेंड करायची जीवाची अनाधिकारापासून सवय आहे. असू नये ती काय असू नये, सावकारकी असावी. इंद्रानं शाप दिला ऐश्वर्य भ्रष्ट होशील म्हणून, आणि सगळीच संपत्ती लक्ष्मीसह काय झाली स्वर्गातली समुद्रात पडली. आणि मग इंद्र दरिद्री झाला. ज्यांच्या पार्ट्या पडत 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 गेलेलं पुढारी कसं झाल्यात आता कासावी झाल्यात म्हणता काय मजात आहेत. कासावीस का आता 10 पिढ्याला सफाईजण एवढं गवळा केल्यास आणि कासावीच काय कारण. पण
पण सत्ता असावी आणि ऐश्वर्यात डुलावं. नुसत्या श्रीमंतीला किंमत का सत्तेला किंमत? सत्तेला किंमत. ऐश्वर्य नसलं तरी चालेल पण सत्ता असावी असं वाटतं का नाही? लक्षात आलं? संपत्तीतनं सत्ता मिळते, सत्तेतनं संपत्ती मिळते. हे असा हे का आता अलीकडचा काळ झाला. इंद्वरे ऐश्वर्य झाल्यावर दरिद्री झाला. दरिद्री झाल्यावर तो देवाला शरण गेला. देवा म्हणला मी ऐश्वर्यभ्रष्ट झालो, काय करायचं? जा म्हणला आता तुझं भाऊबंद कोण? दैत्य आहेत. हे 2 पिढ्या कायम असं सुरूच आहे. हा सांगतो. पाटलाची एक पार्टी गावात, रायताची 2 आणि बामणाची 3. किती गावात लिवायला असेल त्या बामणाला कुलकर्णी म्हणायचं. काय आता काय म्हणतात? क्लार्क म्हणतात. ती इंग्लिशमध्ये आहे. कशात? मग काय माणसं कुलकर्ण्याच्या मागं असायची. काय माणसं पाटलाच्या मागं, काय माणसं राईट. आणि तिन्हीच पुढारी असायचं. तुम्ही म्हणता गावात पार्टी असून येता, भांडणं होत्यात नाही आता निवडणुकीत. पहिल्या होत्या पक्ष नव्हतं तर, आता तरी पक्ष बांधील आहेत. माणसांनी पार्ट्या पाहिजेत का नको आहेत खरं सांगायचं? पाहिजे. ती पार्टीने पक्षावर लक्ष ठेवून त्या पार्टीत काम करतात का आपला विरोधक ह्या पार्टीचा म्हटलं आपण दुसऱ्या पार्टीत जातात? काय म्हणतात? त्यांचं पक्षावर पुढाऱ्यावर ध्यान आहे का गावातल्या आपल्या विरोधावर? काय म्हणता? तू ह्या पार्टीला तर मी त्या पार्टीला. असंच आहे ना आता. मग दैत्य हे त्या काळापासून आहेत. दैत्य अतिशय सायाचे. दैत्य कठोर आहेत. दैत्य वाटेल तेवढं श्रम सहन करतात आणि तपश्चर्या करतात. आता तपश्चर्या करून काय दैत्याने राज्य मिळवलं. कोणी? दैत्याने. मग दैत्याने यांची सत्ता काढून घेतल्यावर हे सगळे देवाकडे गेले रडत. आमची सत्ता काढून घेतली. मग कोणाकडे गेले? देवाकडे गेले. अरे दैत्य कसं तुम्हाला ऐकणार? तर त्यांनी तपश्चर्या केली. तुम्ही काय भांडी कशी द्यासा? काय म्हणता? जाती का नाही सत्ता अशी? तुमच्या देशातली काँग्रेसची 60 वर्षात सत्ता गेली का नाही? काय गेली? ती दुसरी ओळखीच बसली. यांचं काय काय चुकतंय, आपण काय दुरुस्त करावं. मग विरोधकांना वाव कोण दिला? हे आता असंच आहे आणि पहिलं तेच होतं. पहिली मी तुम्हीच हे करता आणि आता सुद्धा काय करता? राजकारण तुम्हीच करता. एक बाजू आहे धर्माची, एक बाजू आहे अधर्माची. अधर्म केव्हा घडतो सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला माणसाकडे सर्वांगीण सत्ता येते. सर्वांगीण सत्ता आल्या अधर्म घडतोय का सत्ता नसल्या? तुमचं पोलीस डिपार्टमेंट आहे का नाही? हे झाल्याला खुनाचं लिहित्यात काय? वर्ण पुढारी सांगतील तसं लिहित्यात पंचनामा. कोण आहे यात फौजदार पोलीस खात्यात काम करताना? तुम्हाला गोष्ट सांगतो पुराणातली. येम म्हटल्या येमाच्या वाटणीला रेडा वाहन दिलंय. प्रत्येकाला वाहन वेगळं वेगळं. गणपतीचं वाहन उंदीर, सरस्वतीचं मयूर, अशी वाहनं ठरल्यात.
शंकराचं वाहन बैल, पार्वतीचं वाहन कोण? सिंह. आता ही सुद्धा गंमत आहे. शंकराचं वाहन बैल आणि पार्वतीचं वाहन सिंह. सिंह शिकार करीत नाही बैलाची त्या, पण नाही ती अस्तित्वापुरतीच असतात, लक्षात ठेवायचं. उंदीर हे वाहन गणपतीचं. तसं येमाच्या वाटणाला कोण? रेढा. त्याला एक माझ्यासारखा माणूस होता, त्याने काहीच पुण्य करायला नव्हतं. काय पुण्य करायला नव्हतं. शेवटाला म्हातारा झाला आणि मरायच्या वेळेला एक क्रांती केली त्यानं. एक म्हातारी गाय होती, पुढे वारं सुटलं वरतीकडनं, पाऊस सुटला वरतीकडला, आणि पावसात ती गाय कापायला आली. ही मिली तर बाहेर काढणाऱ्यासनी 50 रुपये द्यायला पाहिजेत म्हणला. त्यापेक्षा ब्राह्मणाला गाय दान दिलं. 5 रुपयेच मागताय. गायने 5 रुपये ब्राह्मणाला दिलं. घरात जाऊन त्याच्या हे पाणी सोडतो म्हणला. ब्राह्मण गाय बघायला गरीब होता बिचारा. बघितलं तर गाय थर 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 कापती. आता म्हणला ही घरात नेली की मरणार, आणि मेलेल्याला बाहेर काढाय पैसे 50 द्याय पाहिजेत. त्यानं देवपूजेचं ताट आणि तांब्या इकलाने पैसे करून ठेवलं. त्याला त्या बाहेर काढणार द्याला. आता पुढं गंमत अशी झाली, तो मेला. मेल्यावर एमान नेला. एमान नेराव पातके करता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता? होशील तू. तुम्ही जसं फोन मधलं सिम कार्ड काढता का नाही? सिम कार्ड काढल्यावर फोनचं नुसतं डबडं होते काय? ते धंदा करताय काय होते? डबडं होते. आमच्यातला जीव काढला की काय होते? लिंग शरीर नावाचं एक शरीर आहे, ते एम काढतोय. पाप पुण्य जीवाचं चिता असतंय, ते नेतोय काढून येम, आणि ते दुसऱ्या शरीरात घालून सॅम्पल बघितलं असेल की पाप पुण्य किती आहे. ते पाप पुण्य बघितलं आणि सांगितलं. काय सांगितलं? हे काहीच पुण्य केलेलं नाही, पण ते जबरदस्त हुशार होता. ते म्हणला पुण्य कसं करायला म्हणता, एक गाय दान दिली आहे म्हणला. अरे मरत्यारी गाय दिली, त्याचे काहीतरी पुण्य व्हायला पाहिजे का नको? एवढंसं पुण्य झालं म्हणला. आता शेवटाला हे मग म्हणला पुण्य आधी भोगणार का पाप भोगणार? तर पुण्यच आधी भोगतो म्हणला. मग तुला काय भोग पाहिजे? तुझा रेडा बसाय दे म्हणला. आणि रेमाचा रेडा आणि कचेरीतलं रेड सारखंच. एमाचा रेडा काय माहिती आहे? त्याला कोण चारा घालते त्याला कल्पनाच नाही. एमाचा रेड्याचा चारा घालणाऱ्याकडे तो बघित नाही, वर कोण बसलाय तेच ऐकायचं. ते म्हणला इकडं बसायचं तिकडं उतरायचं. कुठं? ठीक आहे म्हणला, कासरा तरी दे. हे म्हणला कासरा नाही, बिन कासऱ्याचं कसं म्हणला चढायचं? दे कासरा. इकडं उतार तिकडे उतारतो म्हणला. घेतला कासरा, वर बसला. लाग एमाच्या पाठी म्हणला. ते रेडा वरच्याच ऐकतोय, त्याला सांभाळाय कोणी हे त्याच्या ध्यानात नाही. ती एमाच्या मागं लागलं. एम पळून इंद्राकडे गेला. इंद्र म्हणला तुझा रेडा मला आवरत नाही. ब्रह्मदेव आलेली. ब्रह्मदेव म्हणला तुझा रेडा मला बी आवरत नाही. शंकराकडे गेली. तुझा रेडा मला आवरत नाही. ते उठलं आणि विष्णूकडे गेले. कोण? सगळे 33 कोटी देव भराभर पळत गेले तिथून. आणि ह्यो रेड्यावर बसून वैकुंठात देवाच्या दारात आला. कोण?
तो सावकार रेड्यावरून उतारला कुठनं आणि देवाकडे निघाला. सगळे बाकीचे म्हणतात देवा ह्यो पापी आहे, देवा ह्यो पापी आहे. ते चाटाळ होतं म्हणतो ना माझ्यासारखं. देवा तुला बघितल्यावर त्याचं पाप राहीत नाही हे त्याला माहिती बी नाही म्हणलेस. कुणाला काय महिमा वर्णू आता सांगणे किती काय महिमा वर्णू आता सांगणे कोटी ब्रह्मा हत्या, कोटी ब्रह्मा हत्या काय महिमा वर्णू आता सांगणे काय महिमा वर्णू आता सांगणे काय महिमा कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. सकाळचं आंघोळ झाली, हातात फुलण्याचं उदबत्ती कापूर काय ते घ्यावं गावल ते चिमटभर साखर मोकळे येऊन या देवाच्या पुढ्यात. देव गुरु आणि राजा यांच्या दर्शनाला रिक्त जायचं नाही म्हणून पुढारी आल्यावर विरोधी पार्टीचा असला ते हार घालायचा, गावची किंमत जाईल. की आमच्या पार्टीचा नाव असं म्हणाय नाही, कोण बी असं नका. आता मोदी कुणाच्या पार्टीचा काय आम्हाला करायचं, पण देशाचा अध्यक्ष आहे का नाही तो मान्य करावं, सगळ्यांना मान्य करावं. जोपर्यंत तो सत्तेत आहे तोवर तो देशाचा अध्यक्ष आहे. तिथं आता भीड नाही. राजाचा सत्कार करावा, देवाचा करावा, गुरुचा करावा. लक्षात आलं. काय नसलं तर रुपया कसाना काढून टाकावा. कुठं सोम्या गोम्याला न गुरुला द्यायचा. गुरु तुम्ही केलाय काय, गुरु केला असला तर द्यायचा, गुरुला मानित असल्याचा तर द्यायचा, विद्वान असला तर गुरु करायचा. उगाच कुणाला बी गुरु करून फायदा काय, एक स्वतंत्र विषयच आहे तो. द्वैताची झाडणी
त्या कैसे कीर्तन घडेल नामी काय द्वैत झडणार नाही आणि गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होणार नाही असं ज्ञानोबारे हरिपाठात म्हणतात. काय गुरु करतात ती त्यांना कशासाठी गुरु झाले त्याला बी माहिती नसतंय आणि शिष्याला सुद्धा कोण गुरु करावाय माहित नाही. एक करती गुरु गुरु एक करती गुरु होता भारू शिष्याचा होता भारू शिष्याचा एक करती गुरु गुरु होता भारू शिष्याचा होता भारू शिष्याचा होता भारू शिष्याचा भागवतात गुरुचं लक्षण दिलेलं आहे. कोण गुरु करावा काय सर्व शास्त्र पारंगत हो त्याला लौकिकातली सायन्स सकट अज्ञान असावा वांदी होतील. ज्ञान आणि विज्ञान यातलं अंतर काढावं. अध्यात्म ज्ञान आहे का नाही ते गुप्त आहे आणि विज्ञान ज्याला म्हणतात ते त्याचं प्रत्यक्ष रूप आहे. काय तुमच्या आत्मज्ञान जे आहे का नाही तेच तुमच्या शरीरातनं प्रगट होते का कशातनं. मग व्यवहारातला रंग वेगळा आहे. काच पांढरी आहे कसली होय का नाही. जर ती काळी झाली तर बाहेर अंधार जाणार का उजेड प्रकाश जाणार. मग काय थोडी मंडळी असतात. खंदीला पहिलं होतं त्याला वात होती राखेला असायचं कुत्र चढीव म्हणायचं. आता समजा भिंग काळं झाल्या कुत्र चढिवलं तर आणि जरा वात लांबून लवकर काळं होईल का कसं होईल. मग ह्यो तरी न्याय का अन्याय. न्याय असावा. आंधळं हातात खंदील घेऊन निघालं. शाळा शिकलेली पोरं होती. हे म्हाताऱ्या थांब. तर का रे बाबा म्हणले तू दिसत नाही म्हणतोस आणि खंदील हातात घेऊन कशाला निघाला. ते म्हातारं चांगलं चॅप्टर होतं. ते मला दिसत नाही गोटकरे मला का तुम्हाला. तर ती म्हणली तुला तुम्हाला दिसतंय का नाही तर दिसतंय. मग म्हणला लेखा हो माझ्या हातात खंदील होता म्हणून तुम्ही बाजूला गेल्यासा माझा खंदील बघून. नाही तर आता बिठ्ठलचं लागलेली पोरं तुम्ही डोळा झिंज्या ओढून घेणार आणि मला आढळले असत्या. मग आंधळ्याच्या हातातला खंदील आंधळ्याच्या उपयोगाचा आहे का नाही. तर शास्त्र आंधळ्याजवळ असलं तर तुझा फायदा होतो ना सांगतो लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्यक्ष विज्ञान जे आहे ते ज्ञानाचं प्रत्यक्ष रूप आहे. कुठलं आणि त्याचं जे ज्ञान आहे हे कसं आहे आवरणात झाकलेलं आहे. इति गुहेतमं शास्त्रं नीलमुक्तमया नग एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृतस्य भारत. तू बुद्धिमान हो आणि हे गुह्य शास्त्र आहे आत्मवस्तू आहे तिचं भजन कर म्हणतात. ज्ञानदेव म्हणे बजा ज्ञानदेव म्हणे बजात्मदेवा.
ज्ञानदेव म्हणे मदात्मदेवा, ज्ञानदेव म्हणे मदात्मदेवा. अखंडित सेवा कराच्याची, अखंडित सेवा कराच्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही अखंडित म्हणून विज्ञान वाटणारं तुम्हाला जे जगत आहे ते सुद्धा ज्ञानाचं प्रत्यक्ष रूप आहे असं कळावं म्हणतात ते. म्हणून सर्वशास्त्र पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू. जे जे दृष्टीला येईल ते ते सगळं त्याला देव असं दिसतं. हे शरीर सुद्धा हाडा मासाचं आहे. डोळ्याला 2 लेन्स आहेत, कान, जीभ ही ज्ञानेंद्रिय आहेत, त्वचा. आता सांगा सगळं शरीर तोडलं तर काय? हड्डी, रक्त, मांस असंच निघेल. कान तोडला तर तेच, डोळं तोडलं तर तेच, जीभ तोडली तर जीभात हाड नसत. पण गंमत अशी आहे, जीवाला चव कळती का डोळ्याला कळती? सकळ इंद्रिय हाती ती एकाच देहाची होती, ते भोगिले जाती विषय एकाटाई. माता करुणी रोष सोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी डोळाकवी. आता रससोय करून तोंडात घालावा रस का कानात घालावा? कान बी आमचाच आणि तोंडी आमचंच. हीच रसू तो मुखेची प्यावा, परिमळ तो घाणेची घ्यावा, तैसा मी तोया जावा मीच म्हणून. तसं हे शरीर आहे, हे सुद्धा यातलं रक्त मांस. देवानं कसं केलं हे काय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही हाडाचं कांबाड दुसऱ्याचं कडून दुसऱ्याला बसविशिला, तिसऱ्याला बसविशिला. हाड तयार करायचंय, रक्त तयार करायच नाही, हाड तयार करायच नाही, त्वचा करायच नाही. प्लॅस्टिक सर्जरी करायची झाली तर बंद करूया काय कीर्तन? मी गोंधळ सगळा जरा म्हटलं बाहेर थांबवली, ते ऐकत नाही. मग जीव तोडून सांगायचं. आणि करू नये असं बी आहे कालव्यात कीर्तन. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरी नाथा. मांडीचं चमडं काढायचं आणि चेहरा तुटला असला कुठेतरी ऍक्सिडेंट मध्ये तर लावायचा का दुसरं चमडं करायचंय? मग विज्ञानानं काय काय प्रगती केली म्हणता? खालचं काढायचं, वर लावायचं. मांडीतली सूर तोडायची, हृदयाला लावायची. असंच ना मग. ह्याच्या पुढं काय? हेलाच प्रगती म्हणता ना मग. मला सांगा, डोळ्याच्या काचा कुठली कंपनी तयार करील ह्या तशा 5-50 वर्ष टिकणाऱ्या? तुमच्या आता डोळ्याच्या लेन्स आहेत का नाही 2? ह्या देवाच्या कंपनीचे आहेत का टाटा बिर्लाच्या कुठल्या आहेत? असं किस्त बी चोळलं चटणी गेली म्हणून तर काय बाहेर पडती लेन्स इकडे तिकडे होती? आणि बसवली तर काय म्हणता? मग माणसाचं करणं बरोबर का देवाचं? मग कुठल्या कंपनीचे आणले असतील त्याने ह्या लेन्स? देवच स्वतः हे तुमचं शरीर झालेलं आहे.
आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, आत हरी बाहेर हारी, आत हरी बाहेर हारी, हरिण घरे कोंडिले, हरिणे घरे कोंडिले, हरिणे कामा घातला तिला, हरिणे कामा घातला तिला, काय सांगितलं तुम्ही? इंद्राची संपत्ती पाण्यात पडली आणि इंद्राला दारिद्र्य आलं, तेव्हा दैत्यांना बोलवून घे म्हणले आणि दोघं जण मिळून समजन मंथन करूया. त्यासाठी रवी कुठली करूया तर मेरू पर्वताची. या उत्तर दिशेला तुमचा भूभाग संपल्यानंतर समुद्रात मेरू पर्वत उभा आहे. त्या मेरूची रवी करूया. काय ती क्षीर समुद्रात टाका. कुठं रवी करून दोर वासुकीचा करा. कुठला वासुकीचा करा. दैत्यासनी शिपूट हातात द्या. कोणाच्या? आणि तुम्ही तोंडा करवा. सुरुवात अशी करा म्हणले तर का तर वडल्यावरती रवी पोट चिंगारणार वासुकीचं आणि त्याची पोटातली घाण बाहेर पडणार नाही. शिपीकडनं डोंगराकडं ती घाण बाहेर पडली तर दैत्य चिडणार आणि आम्हाला घाणीची बाजू का दिली असं म्हणणार. तेव्हा बदलायचं म्हणले. मग तोंडाकडे तुम्ही व्हा, आम्ही ह्या बाजूला होता म्हणायचं. मग शेपीकडे जावा. तुम्ही पहिलं तोंडाकडे जावा, मागणं शेपीकडे जावा. या सगळं बयाजवर बसून सांगायला गेलं देवासनी सुद्धा. तुम्ही ऐकतच नाही. मग ऐकत नाही तर सांगून का उपयोग? सांगितलेलं नीट ऐकाव का नको? नीट नाही ऐकलं पुढचं काम होईल काय? एका बायकोला चावला इच्छू काय, तो गेला औषधाना निपाणीला जाऊन औषध घेऊन आला. त्याने सांगितलं वैद्यानं चावलाय तिथला. बायकोला विचारलं कुठं चावला का तुला इच्छू? तर देवाऱ्यात म्हणले. यानं देवाऱ्यात लावला. गुण येईल? सांगणाऱ्याचं चुकले का ऐकणाऱ्याचं? परत गेला. अगा ते आरडाला मला गुण आला नाही. कसं औषध लावलं तर तुम्ही सांगितलं म्हणजे कसं? तुम्ही मला चावला मग कुठं चावला? देवाऱ्यात चावला. मग देवाऱ्यात औषध लावलं. अरे जिथं डंक केला तिथला म्हणजे ऐकून सुद्धा घ्यावं. नाही तर म्हणतात चित्तन आहे ना मी तर ते व्यर्थ. कीर्तन चांगले ऐकल्यावर 10-20 वर्ष ऐकल्यावर कीर्तन का सांगायचं नाही तुम्हाला? तर ऐकतच नाहीचा. काय करायचं? उत्सव म्हणून करायचं आणि विषय सोडून द्यायचा नाही. ही पुराण आहेत. संबंध आहे याचा. देवदैत्याने घुसळण केलं, त्यातून 14 रत्न निघाली. चिरसिंधू तोही धुईला, चतुर्दशी रत्नी भरला, नेघे तेथील साहुला मजा बोला प्रपंचेशी. मला तेही नको म्हणतात. काय करू? क्षीरसिंधू जे आहे त्याचं
दोहन केलेलं आहे. चतुर्दशी रत्नी भरला नेगे तेथील सावला मज बोला प्रपंचेशी. मला ह्या प्रपंचाबद्दल जगाबद्दल काय करायचं नाही, फक्त भगवंताचं चिंतन करायचं. ज्ञानोबाराय म्हणतात त्याला मी बाळ छंद म्हणतात. इंद्रपद मागितलं तर कधीतरी पद जातंय का नाही? ब्रह्मपदा सदस्या ब्रह्मपद सुद्धा कधीतरी जाणार का नाही? मुच्च्या येतो याला. तुमचा त्या गावातलं सरपंच पद आहे, बेमुदत आहे का मुच्चीच आहे? मुदत आहे. आरक्षणात असलं तरी 5 वर्ष आणि बिगर आरक्षणात असलं तरी किती? 5 वर्ष. मग आता त्या नियमानं जायचं तर इतकं पुण्य केलं इतकं पद मिळणार. आणि ती पद अशी आहे ती कुठलंही पद शाश्वत. जरी पद मागो इंद्राचे जरी पद मागो इंद्राचे तरी ते शाश्वत नाही तरी ते शाश्वत नाही किती वाजले आता? सगळं संपवायचं मतलब सगळं म्हणजे मला काय कळलं. कीर्तन संपूर्ण. जरी पद्मागो इंद्राचे तरी ते शाश्वत नाही त्याचे. लक्षात आलं मी काय सांगतो ते? ते पद शाश्वत नाही कुठलंही, म्हणून मला कुठलंही पद नको म्हणतात. इंद्र चंद्र महेंद्र पदे ध्रुवाधिकाची आनंदे ही मी नेगा लाली तुझ्या बिजे करी न घोष. आता बाळछंदमध्ये तुम्हाला काय सांगावं लागेल. काय करतंय बाळछंद कशाला म्हणायचं हे पण सांगावं लागेल. मी काय सांगतो ऐकून घ्या. इंद्रपद मागितलं तर तो बाळछंद आहे म्हणतात. ते बाळछंदो बाबा बाळछंदो. दुर्वानं आडळपद घेतलं जागा सोडता आला नाही. ही सृष्टी होईपर्यंत तो कुठे राहणार? आडळपदी बाळ बैसला आडळपदी बाळ बैसविला चिराता सागर उपमन्या आडळपदी बाळ बैसविला धुरू शिराचा सागर उपमन्या. काय याची ही पदं आहेत आणि मागणारे कोण आहेत? बालबुध आहे. त्यांना कुठलं पद माळावं हे कळना. पद असं मागावं हीच व्हावी माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास. कोणाच्या तरी घरात जन्म दे. हरिजनाच्या घरात जन्म दिला आणि वारकरी जरी झाला तर माझं गाव पाया पडते का नाही? मग अस्पृश्य माणसं कर्मानं झाल्यात का देवाने केल्यात? मग सगळ्यांनी स्फूर्तता पाहिजे तर चांगलं वागावं का काय करावं? नाही शरद पवार सुद्धा एक दिवस म्हणणार मी मटण खाले म्हणणार हीच नाही गणपतीच्या जेवढ्यात. म्हणजे त्याला अस्पृश्यता वाटली का नाही? तशीच माणसं अस्पृश्य सुद्धा पहिली बाहेर राहिल्यात. आपण असा बिघाडून आंघोळ करायला जेवढा तसं जायचं. त्यांनी बाहेर कुणी घालाय नाही. ज्याच्या ती स्वभावानं अशी राहिल्यात ते लक्षात ठेवायचं. ते केव्हा ते आठवण करून द्या परवा तुम्ही असं म्हणलाय म्हणून. मी काय सांगतो ऐकून घ्या. एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा वाटतं मी अस्पृश्य आहे मांस खाल्लंय. काय वाटतंय? आलं लक्षात? माणूस कर्मानं शुद्ध होतो, कोण बद्ध होत नाही. मला कुठेही जन्म दे म्हणा येईल तर ते जन्म देईल. बोलते कोणी बोलते ठाई ते मी साकडे घालीत नाही. परी हृदय उत्पन्न जावे माझ्या हातून तुझी भक्ती घडावी एवढंच मला. मग आता जो हरिभक्त आहे त्याचं कुळ धन्य म्हटलं काय? धन्य कुळात हरिभक्त ते म्हणतात. हरिभक्त आहे तो धन्य. हरिभक्त आहे ते धन्य. धन्य तोची गाम धन्य तोची वंशे धन्य तोची गाम धन्य तोची वंशे धन्य ते दैवात आले प्राणी
गाव धन्य त्याचा वंश धन्य. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी चतुर्भुज नारी लोक देवाचं स्मरण करतात. ती माणसं देवच होतात. काय होतात? म्हणून असं सांगितलेलं आहे ते इतर पद मागतात. ही माणसं कसली आहेत? गभाळे मागत्यात सांभाळा येणार. म्हणून इंद्र शरण गेला. म्हणून इंद्राला सांगितलं याचा समुद्र ढवळल्याशिवाय उपाय नाही. ढवळील तशी ती 14 रत्न निघाली. त्यातनं दारू निघाली. दारू दैत्याने घेतली. अमृत कलश निघाला. ते आता काय करते ते कुंभमेळा. कुंभ म्हणजे मडकं अमृताचं. ते जिथं जिथं ठेवलंय नाशिकला ठेवलंय. गरुडाने ते ठेवीत गेलाय पुढं पळून. मोठी कथा आहे ती. ते तिथं जिथं ठेवलंय त्या नदीवर तो कुंभमेळा भरतोय 12 वर्षानं. लक्षात आलं तुमच्या? अमृताचा कुंभ ठेवलाय. ती वेळ तात्परता म्हणून हे केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते आपल्या संस्कृतीचा आपण अभ्यास करावा. काय करावा? कोणतरी सोम्या गोम्या सांगतोय म्हणून ऐकू नये. देवधर्माचा त्याग करू नये. हां मग सांगतो लक्षात ठेवायचं. असं सगळी रत्न बाहेर काढली. कुठली? शेवटाला हळाळ वीस निघालं आणि ढवळा म्हणले आणि काय निघते बघूया. यांचं पडलं तर तेवढं निघालं. गवसाव का नको? ढवळ परत हलाल वीज निर्माण झालं. त्याच्या हवेनंच माणसं मरायला लागली. कशानं? मग भगवान महादेवाला प्रसंग केलं. शंभूने गेले हळाहळा आणि कृष्णार्पण म्हणला. म्हणून विष्णू झाला निळा देख देख चांबला तो होती गवाहारा. म्हणून काय करा म्हणतात? भजन करा रे हरिहरा. नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा. भेद न धरा दोघाचा. काय केलं? हे समुद्र मंथनासाठी कासव झाला ती रवी आज जायला आली म्हणून कुर्मा होता. तिसरा हिरण्याक्ष त्यानं पृथ्वीच पाण्यात नेली प्रल्हादाच्या चुलत्या. त्याच्यासाठी तो वराह झाला. दाढो पृथ्वी धरली आणि पायानं त्याला मारला. परत 4था अवतार केला तो नरसिंह अवतार झाला. जो तुम्ही आता करता हा कसा आहे? हा नरसिंह अवतार आहे. हां तो कुणासाठी अवतार आहे? एकट्या प्रल्हादासाठी अवतार आहे. आणि त्यातून चिंतन करून तरण्यासाठी तुम्हालाही अधिकार आहे. म्हणून काय सांगतात? धरी अवतार विश्वतारावय. काय चुकले ते धर्मरक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. अंबरुषीसाठी जन्म सोचिले दुष्टने जाळिले किती धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतीला पुला तू बोल. तुका म्हणे तुझ वर्णीची पुराणे होय नारायण. आता चाल म्हणायचं येतो. जय विठ्ठल करूया. विनेकरीकडे आला की फुलं टाकून मोकळूया. लक्षात आलं तुमच्या? हां म्हणा चाल म्हणा. तुका फुलं वाटाय सांगा. Oh,
त्यांच्याकडे जा, घेतात वाटून जा तिकडं. विणेकरी इथं आल्यावर म्हणा की तुम्ही वाटून झाले पुढे सगळ्यांना पुढे वाटून झाले. कोण म्हणणार काय म्हणा तेच म्हणा की विठ्ठल जय जय